आता बघ काय होतंय। तुझ्या गुरुला सांग, त्याला मी सांगितलं होतं मी येईल म्हणून। मागे बघ। अगदी थोडा वेळ उरला आहे। मी हात देह ठेवतो आहे। मीच माझ्या हाताने घडवलेली ही द्वारका बुडवणार आहे। द्वारका बुडाली। आता मला सगळीकडे जायला कोणीही अडवू शकत नाही। तुझ्यावरची बंधनं तुटली आहेत। असू दे, परंतु तुला मी थांबवेल। नाथ संप्रदाय तुला अडवेल। कली जे नाथ भक्त, जे भगवत भक्त आहेत, त्यांच्या वाटेला जायचं नाही। हे सामान्य नाही वाटत गुरुवर। रेवण हे सामान्य नाहीच। हे स्पष्ट संकेत आहे की अत्यंत वाईट काहीतरी घडलं आहे। तुमच्या दृष्टीला दिसत असेल गुरुवर। खूप दुःखद वार्ता आहे। श्रीकृष्ण यांनी देह सोडला। श्रीकृष्ण, हे वासुदेवा, किती अद्भुत अवतार, अद्भुत कार्य होत। आज हे पर्व संपलं। आपली आणि त्यांची भेट व्हायला हवी होती गुरुवर। होय, तो योग आला नाही। तू जागा झाला आहेस का? तुझं धाडस होत आहे माझ्या समोर उभं राहायचं, त्याला कारण आहे तर कली तू माझ्या समोर येऊन असा हसशील तर बाजू ठेवे तुला। निघून जा। आदेश अलग निरंजन। ही वार्ता सगळ्यांना समजली असेल ना गुरुवर? अर्थात समजले असणार रेवण। तरी कृष्ण गेले, त्याचे पडसाद आता उमटायला लागतील। तेव्हा भेट घडेल। चल। स्वामी, तुम्ही काही बोलला नाही आहात कालपासून। कृष्णाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली होती ती मला घ्यायची नव्हती। कोणती? द्वारका बुडवण्याची। स्वामी, तुम्ही लय तत्वाचे स्वामी आहात, तर तो तुम्हालाच सांगणार।
विनाश करताना मला हे दिसत होतं देवी की प्रत्येक गोष्टीवर श्रीकृष्णाच्याच खुणा होत्या। त्यामुळे ते सगळं नष्ट करणं मला शक्य झालं नाही। कृष्णाने ज्या प्रकारे द्वारका तयार केली होती त्यातला खूपसा भाग मी जसाच्या तसा समुद्र देवाकडे सोपवला आहे। पण असं का? भविष्यात कलियुगात मनुष्याला ती द्वारका सापडावी म्हणून। पण त्याने काय साध्य होईल? कलियुगात मनुष्य कृष्णाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह तयार करेल, तेव्हा त्याला पुरावा म्हणून श्रीकृष्णांनी निर्माण केलेली द्वारका सापडेल। पण ज्याला परमेश्वराचं अस्तित्वच मान्य नाही करायचंय त्याला प्रत्यक्ष दर्शन घडले तरीही तो नाकारेल। पण एक गोष्ट चांगली झाली, द्वारका सापडली की ज्यांची श्रद्धा आहे ती आणखी बळकट होईल। होय देवी। गोरक्ष, तुझ्या डोळ्यात पाणी। गुरुवर, श्रीकृष्णाने सगळी द्वारका पाण्यात बुडाली। ती श्रीकृष्णाची इच्छा होती, त्याच्या इच्छेशिवाय काही घडतं का? गुरुवर, द्वारका बुडाली? मी श्रीकृष्णाला भेटून निघालो आणि समुद्र उसळला। त्याने उग्र स्वरूप धारण केलं आणि द्वारका बुडताना दिसली। जे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माझ्याशी बोलले त्यांचं काय झालं असेल? जे माझा जय जयकार करत होते त्यांचं काय झालं असेल? हेच विचार मनात येत होते। मी समजू शकतो गुरुवर, श्रीकृष्ण गेले नाही। गोरक्ष, श्रीकृष्ण कधी जाईल का? या सृष्टीत श्रीकृष्ण चराचरात सदैव असणार आहे। त्यांचा जयघोष भक्तांच्या हृदयात सदैव जिवंत राहणार आहे, हे तू समजून घे। परंतु दृष्टी आड झाले हे तर सत्य आहे ना? श्रीकृष्ण त्यांनाच दिसतील ज्यांच्या मनात श्रीकृष्णाविषयी प्रेम आहे, खरी कृष्ण भक्ती आहे। हा क्षण कधी ना कधी येणार होताच। श्रीकृष्ण जेव्हा होते तेव्हा मनुष्याला हवा तेवढा लाभ करून घेता आला नाही। भविष्यात श्रीकृष्णाची खूप भव्य दिव्य मंदिरं होती, परंतु श्रीकृष्ण समजून घेणं एवढं सोपं नाही। त्यासाठी हृदयापासून अंतर्मनापासून भक्ती हवी। त्यांनी सांगितलेला कोणताही योग असावा, कर्मयोग, ज्ञानयोग, कृष्ण प्रेमाने समजून घेण्याचा विषय आहे। या सृष्टीची व्यथा हीच आहे की परमेश्वर असो वा संत, तो असेपर्यंत त्याची किंमत कळत नाही, त्याची महती कळत नाही।
शुभम भवतु. गोरक्ष, द्वारका पाहून आलास ना? भविष्यात मनुष्य समुद्रात त्याचे अवशेष पाहायला जाईल. स्वतःच इतकं सुंदर नगर वसवायचं आणि स्वतःच त्याचं विसर्जन करून टाकायचं, हे केवळ श्रीकृष्णालाच जमू शकतं. म्हणूनच आजही आपल्याकडून एखादी गोष्ट हरवली, नाहीशी झाली की श्रीकृष्णार्पणम अस्तु असं म्हणायची पद्धत रूढ झाली आहे. जे काही गेलं आहे ते श्रीकृष्णाला अर्पण आहे असं मनापासून म्हटलं की कोणताही मोह उरत नाही. त्या वस्तूत कोणतीही भावना अडकून राहत नाही. खरंय गुरुवर. गुरुवर, श्रीकृष्णाने देह सोडला आणि कली जागा झाला आहे. द्वापार युग संपलं. आता कलीचं राज्य दबक्या पावलांनी येईल आणि सर्वत्र त्याच्या खुणा दिसतील. धन आणि उपभोग हे मनुष्याचे लक्ष्य राहील. त्याच्या पुढे नाती गोती काही उरणार नाहीत. परमेश्वरावरची श्रद्धा, विश्वास सगळं कमी होत जाईल. आणि इथेच आपलं कार्य सुरू होईल गुरुवर. ह्या सगळ्यामध्ये जिथे परमेश्वराचं ध्यान आहे, जिथे सत्य आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचं आहे. होय, कारण कलीचा प्रभाव राहणार, वाढत जाणार. पण असं का गुरुवर? मीन, जसा दिवस आहे तशी रात्र आहेच ना. जसं सत्य आहे तसं असत्य देखील आहे. ह्या सृष्टीमध्ये प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. श्रीपाद, आमचा नमस्कार स्वीकार कर. तुमचा नमस्कार पोहोचला. ताई, तुमच्या चिरंजीवाला चालताना बघून खूप आनंद झाला बघा. हो ना, म्हणूनच आज व्रत पूर्ण करायला चाललोय. आमची काही मदत लागेल का? तुम्ही सांगा फक्त. अहो, काही नको. तुम्ही म्हणालात हेच खूप आहे. बरं, आम्ही येऊ का आता? हो, क्षमा असावी. तुमचं व्रत तुम्ही पहिलं पूर्ण करा. आम्हाला बोपन्नाचार्य यांनी बोलावलं होतं. आम्ही तिकडेच चाललो आहोत. एक धर्मसभा होणार आहे, त्या श्रीपादला घेऊन जायचं असं ठरलं आहे. याविषयीच बोलायचं होतं. बरं, आम्ही येतो आता. आता प्रस्थानाची वेळ झाली. आमच्यासाठी काय आज्ञा आहे गुरुवर? तुमच्यावर जी जबाबदारी आहे ती खूप महत्वाची आहे. होय गुरुदेव, ह्या वनामध्ये खूप काळ वास्तव्य झालं.
खूप साधना झाली. आता लोकवस्तीत जाऊ आणि नाथ संप्रदायाचं कार्य मोठ्या प्रमाणात करू. ऐसा संन्यासी निर्गुण, ऐसा संन्यासी निर्गुण, बोधे शुभम भवतु. मरण, बोधे हरी जन्म मरण, दासा दावी निज खूण, दासा दावी निज खूण, दत्तात्रय माझा, शुभम भवतु. दत्तात्रय माझा, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. शुभम भवतु. त्रैमूर्तीचा अवतार, त्रैमूर्तीचा अवतार, दयाळू हा गुरुवर, दयाळू हा गुरुवर, करी शुभम भवतु. उद्धार, करी दीनांचा उद्धार, दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. गोरक्ष, आता स्वतःला सावध. होय गुरुवर, आपणही आता प्रस्थान करूयात. सोबत सगळ्या शुभशक्तींना घेऊन जाऊयात. आकाशात कली हसतोय, त्याला ठाऊक नाही तो कुणा पुढे येतोय. चला. नमस्कार. येऊ का? या या, बसा. आयुष्यमान भव. या. राहू द्या हो माई. कशाला बोलवलं? एक आमंत्रण आहे. कसलं? कुणाला? श्रीपादसाठी एक मोठी ज्ञानसभा आहे. खूप मोठी विद्वान मंडळी येणार आहेत. श्रीपादनी पण तिथे यावं असा मला संदेश आलाय. उत्तम आहे की. मग लागलीच ठरवून टाकूयात. मीही तेच म्हणाले. तू श्रीपादकडे जा आणि माझा निरोप दे. श्रीपाद नातू जरी असला तरी मूळ कोण आहे हे आपण विसरायला नको. हो, पण तुम्हाला तो नाही म्हणत नाही. हो, पण म्हणून आपण त्याला गृहीत तर धरू शकत नाही. नरसावधानी, तू विचारून ये बाबा, म्हणजे यांना बरं वाटेल. हो माई. हे बघा, आत्ता जातो आणि लागलीच विचारतो. आणि श्रीपाद काय म्हणतो तेही लगेच येऊन सांगतो. माझी अशी इच्छा आहे की श्रीपादनी अशा मोठ्या ज्ञानसभेत आपले विचार मांडावेत. तुमच्या मनासारखं होईल. बरं, मी तुमचं काम करून येतो. येतो. बघू काय उत्तर येत आहे.
आज राहिलेल्या प्रदक्षिणा पूर्ण करते. माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून हे व्रत अर्धवट नाही ठेवू शकत. मी खूप ऋणी आहे. ओम अवधूताय नमः.